नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या KSD कुकिंग विथ फन या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण झणझणीत असा मटण रस्सा बनवणार आहोत। तर मटण रस्सा बनवण्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते संपूर्ण साहित्य मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सबस्क्राइब करताना समोरील घंटीचे बटन देखील दाबा, म्हणजेच चॅनलवर येणारे नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। चला तर मग बघूया झणझणीत अशा मटण रस्स्याची रेसिपी। अगदी स्टेप बाय स्टेप आपण ही रेसिपी बघणार आहोत। अतिशय चवदार आणि झणझणीत हे मटण तयार होतं। चला तर मग आता आपण मटण रस्स्याच्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मटण आपण हळदीच्या आणि लसूण कांद्यामध्ये, ज्याला फिक्कं किंवा आळणी मटण म्हणतो, ते आपण तयार करून घेऊयात। तर मटण रस्सा बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो मटण घेतलेला आहे। ते स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेला आहे। 15 ते 20 लसूण पाकळ्या, आल्याचा तुकडा आणि कोथिंबीरीची मी इथे पेस्ट करून घेतलेली आहे। त्यासोबतच एक बारीक कांदा कापून घेतलेला आहे। आता आपण हे मटण फोडणीला टाकूया। त्यासाठी मी इथे थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये जिरं मोहरी तडतडून घेते। त्यानंतर हा कांदा या तेलामध्ये छान फ्राय करून घेते। बरेच जण या मटणामध्ये कच्चा कांदा, लसूण, हिरवा भाजीपाला, कोथिंबीर, टोमॅटो अशा अनेक पालेभाज्या वापरतात। कांदा छान झाल्यानंतर आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया। आलं, लसूण आणि कांदा हा तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे, नाहीतर मटणाची चव व्यवस्थित येत नाही। छान फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये मी थोडीशी हळद टाकून परत एकदा हे सर्व मसाले परतून घेते। आता या मसाल्यांमध्ये स्वच्छ करून घेतलेले अर्धा किलो मटण मी घेत आहे। या मटणामध्ये लगेच पाणी न टाकता हे मटण या मसाल्यांमध्ये चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। या मिक्स केलेल्या मटणाला आपण एक झाकण ठेवून उकळी काढूया। या आळणी मटणामध्ये टाकण्यासाठी मी आधीच गरम पाणी करून घेतलेला आहे, म्हणजेच थोडा वेळ वाचेल। हे बघा, अशा प्रकारे गॅसच्या लो फ्लेमवर या मटणावर मी झाकण ठेवून एक वाफ काढून घेतलेली आहे। असं केल्यामुळे मटणाला हा मसाला छान लागतो। आणि हे बघा, मटणाचं आंगचं पाणी इथे सुटलेलं आहे। परत एकदा हे मटण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर गरम करून घेतलेलं पाणी या मटणामध्ये टाकायचं। पाण्यासोबतच चवीपुरतं मीठ देखील। मटण शिजायला खूप वेळ लागतो, त्यामुळे आणखी गरम पाणी एका गॅसवर ठेवावं। मटण शिजायला वेळ लागत असल्यामुळे बरेच जण हे मटण कुकरमध्ये देखील लावतात। मटण शिजेपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊया। त्यासाठी मी इथे खोबरे कापून घेतलेले आहे। 10 ते 15 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, एक मोठा कांदा, 5 ते 6 लाल मिरच्या, धने आणि ह्या डाळ्या मी घेतलेल्या आहेत। हे सर्व पदार्थ तव्यावर एक एक करून खमंग असे भाजून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा प्रकारे मी सर्व मसाले भाजून घेतलेले आहे। त्यामधील फक्त लसूण आणि आलं सोडून सर्व पदार्थ भाजलेले आहेत। या वाटणामध्ये तुम्ही आत्ताच खडे मसाले देखील घेतले तरी चालतात। मी खड्या मसाल्यांचा मसाला वेगळा करून ठेवलेला आहे, म्हणून मी तो नंतर वापरणार। आता आपण मटण शिजलं आहे का ते बघूया। हे बघा, अशा प्रकारे या मटणाला छान उकळी आलेली आहे। हे सूप तुम्ही लहान मुलांना देऊ शकता, खूप पौष्टिक असं सूप बनतं। मटण शिजलं आहे की नाही ते चेक करून परत हे मटण व्यवस्थित शिजू द्यावं। मटणामध्ये पाणी कमी पडत असेल तर आणखी वरतून गरम पाणी देखील तुम्ही टाकू शकता। मटण किंवा चिकन किंवा कुठलाही नॉनव्हेज पदार्थ तुम्ही जेव्हा तयार करता तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवावी, जेव्हा आपण हे आळणी चिकन किंवा मटण बनवतो त्यामध्ये रस्सा थोडासा जास्त ठेवावा। तर भाजून घेतलेले सर्व वाटणाचे पदार्थ मी मिक्सरच्या भांड्यातून अशा प्रकारे बारीक करून घेतलेले आहे। आता आपण मटणाच्या फोडणीची तयारी करूया। त्यासाठी मी इथे कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे। हे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण मिक्स करून घ्यावं। हे वाटण सारखं चमच्याने फिरवत राहावं, म्हणजेच खाली तळाला लागणार नाही।
मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे शेवटचं पाणी राहतं ते आपण नंतर टाकूया। सर्वप्रथम हे वाटण तेलामध्ये खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। त्यामधून तेल सुटलं पाहिजे। तेल सुटेपर्यंत हे वाटण वाटून घेतलं की भाजीला चव देखील छान येते आणि भाजीवर तर्री देखील। वाटणातून छान तेल सुटल्यानंतर त्यामध्ये मी कोरडे मसाले ॲड करते। त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा एव्हरेस्टचा मटण मसाला मी ॲड केलेला आहे। आता हे सर्व कोरडे पदार्थ देखील या वाटणामध्ये छान खमंग असे भाजून घेऊया। मसाले छान भाजून झाल्यानंतर आपण जे आळणी मटण शिजवून घेतलेलं आहे ते रस्स्यासहित या वाटणामध्ये टाकून घेऊया। आळणी मटणामध्ये जे सूप एक्स्ट्रा आपण तयार केलेलं होतं तेच पाणी आपण इथे वापरणार आहोत। दुसरं पाणी यामध्ये टाकू नका, भाजीची चव चालली जाते। मटण आधीच छान शिजवून घ्यायचं आहे। आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून 2 ते 3 उकळ्या घेऊन हे मटण खाण्यासाठी तयार आहे। हे मटण मसाल्यामध्ये टाकल्यानंतर या भांड्यावर झाकण ठेवू नये, त्यामुळे भाजीची तर्री कमी होते। सर्वात शेवटी कोथिंबीर टाकून हे मटण तयार झालेलं आहे। चला तर मग आता तयार झालेलं हे झणझणीत आणि तर्रीदार मटण आपण सर्व करूया। ही मटण रस्स्याची भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, तांदळाच्या भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा तांदळाच्या भातासोबत खाऊ शकता। तर अशा प्रकारे तयार आहे गरमागरम मटण रस्सा। आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आजच्या रेसिपीला लाईक करा, ही रेसिपी शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत।